संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। साधारण 1 लाख एकर शेतीला फटका बसलाय। खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी ज्या पिकावर उद्याचं स्वप्न रंगवलं होतं, शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी विभाग, महसूल विभाग यांना सूचना दिल्या आहेत। जिथे जिथे वादळी वाऱ्यामुळे, गारपिटीमुळे, पावसामुळे नुकसान शेतकऱ्यांच्या पिकाचं झालं आहे, नुकसान भरपाईचे पंचनामे करा, ताबडतोब आव्हान शासनाला सादर करा, जेणेकरून शेतकऱ्याला मदत करता येईल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या साधारणतः गारपीट आणि वादळी वाऱ्याचा विचार करता या राज्यामध्ये साधारणतः 24 जिल्ह्याला ह्याचा फटका बसलेला आहे। साधारणतः 1 लाख एकर क्षेत्रापेक्षा सुद्धा खूप पिकांचं, फळबागांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे झालेलं आहे आणि त्याचा फटका माझ्या शेतकऱ्यांनी ज्या पिकावरती उद्याचं स्वप्न रंगवलेली त्या स्वप्नाचा चक्काचूर झालेला, निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि आमच्या कृषी विभाग आणि महसूल विभागाने सर्व कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत। जिथं जिथं या वादळी वाऱ्यामुळं, गारपिटीमुळं, पावसामुळं नुकसान शेतकऱ्यांच्या फळबागात झालेलं आहे, पिकांत झालेलं आहे, याचे ताबडतोब नुकसान भरपाईचे पंचनामे करा आणि ताबडतोब अहवाल शासनाला सादर करा की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना मदत करता येईल। संध्या लाईव्ह न्यूज करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।